मुख्यमंत्र्यांनी राज्यामधील दुष्काळ सदृश्य भागातील परिस्थितीचा घेतला आढावा। पाणी टंचाईग्रस्त भागामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश। राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती अतिशय गंभीर, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, यावर राजकारण करू नका, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या चांदवड तालुक्यामधील सोनी, सांगवी, विटावे, सळसाने, पाटे, कोलटेक परिसरात अवकाळी पाऊस, काही ठिकाणी रस्त्यावर साचलं पाणी। अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजा धास्तावला। नाशिकच्या मालेगावातही अवकाळी पावसाची जोरदार हजेरी, पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा भिजण्याची भीती असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ। धुळे शहरात अवकाळी पावसाची हजेरी, पावसाच्या हलक्या सरी बरसल्यामुळे उन्हाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। नंदुरबार शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी, अवकाळी पावसामुळे ज्वारी, मका आणि इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता। तमिळनाडूच्या थुथुकुडीमध्ये मुसळधार पाऊस, जनजीवन विस्कळीत, 2 दिवस ढगाळ हवामान राहणार, हवामान विभागाचा अंदाज। भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना रनौतचा हिमाचलच्या मंडीमध्ये प्रचार सुरू, प्रचार रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद। मंडीच्या जनतेच्या मनात काय आहे ते निवडणुकीत दिसेल, कंगनाची प्रतिक्रिया। मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ समोर। एआय, डिजिटल पेमेंट अशा विविध मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा। चीनमध्ये शाओमी कंपनीची शाओमी SU7 इलेक्ट्रिक कार लॉन्च, या कारचे 3 व्हेरियंट लॉन्च, कारची किंमत 25 लाख रुपये असल्याची माहिती। ग्रीस आणि अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ग्रीसमध्ये 5.8 रिश्टर तर अफगाणिस्तानमध्ये 4.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती। युक्रेनच्या परराष्ट्रमंत्री दिमित्रो कुलेबा भारताच्या दौऱ्यावर, यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं हैदराबाद हाऊसमध्ये स्वागत। मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि गौतम अदानींच्या अदानी पॉवरची मध्य प्रदेश पॉवर प्रोजेक्टमध्ये 26% भागीदारी, प्रकल्पातील 500 मेगावॅट वीज स्वतः वापरण्याच्या करारावरही रिलायन्स इंडस्ट्रीजकडून स्वाक्षरी। जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यामध्ये मोठा अपघात, दरीमध्ये गाडी कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।